शिरोळ इथल्या छत्रपती शिवाजी चौकात शुक्रवारी आंदोलन अंकुश संघटनेनं दत्त कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली होती। यावेळी आंदोलक आणि कारखाना समर्थक यांच्यात वादावादी झाली होती। यात संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांना धक्काबुक्की झाल्यानं त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीनं आज शिरोळ बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नेहमी गजबजलेले रस्ते ओस पडले होते। सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात संघटनेचे कार्यकर्ते एकवटले। यावेळी संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, माजी आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सौरभ राजू शेट्टी, बंटी देसाई, राकेश जगदाळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना चुडमुंगे यांनी ऊस दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। माजी आमदार उल्हास पाटील यांनी चुडमुंगे यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करत या आंदोलनात सहभागी होऊन घामाचे दाम घेऊया असं सांगितलं। यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।